तर मी अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा आमच्या सोसायटीमध्ये गणपती आहे. नेहमीचा गणपती वरती आहे आणि खाली हे ते 10 दिवसाचा गणपती आहे. हे आमच्या सोसायटीमधले गणपतीचे पंडित आहेत. हे गणपतीचे पूजापाठ करतात. हे पुजारी आहेत आणि सकाळ संध्याकाळी येऊन त्यांच्याकडेच पूजापाठ दिलेला आहे आमच्या सोसायटीने. अशा प्रकारे आज आहे माझी आरती. त्या आरतीसाठी मला नैवेद्य करून घ्यायचा होता. मी उकडीच्या मोदकाचा नैवेद्य करून नेलेला आहे आणि आज आमचा दिवस आहे आरतीचा. त्यामुळे मी आणि माझे पती तिथं अवेलेबल होते आणि मग प्रसाद घेऊन गेलेलो होतो. पंडितांनी जे म्हणजे गणपती आपण करतो घरी करतो ते वेगळी गोष्ट आहे आणि पंडित जे जसे सांगतात त्यांची थोडीशी पद्धत वेगळी असते. मला वाटतं त्यांची थोडीशी आपल्यापेक्षा चांगली करेक्ट पद्धत असते आणि अशा प्रकारे गणपतीला हळदी कुंकू अक्षदा फुलं दुर्वा वाहून परत प्रसाद अर्पण केलेला आहे आणि पाणी अर्पण केलेलं आहे. आमच्या सोसायटीमधले सगळे लोक तिथं अवेलेबल आहेत. सोसायटीमधले सगळे लोक खूप छान आहेत. खूप चांगले सहकार्य करतात आणि खूप असे वेळ देऊन गणपतीची पण सेवा करतात. लोकांना एकमेकांना खूप सहकार्य करतात आणि सगळ्या पद्धतीने असं सगळं मॅनेजमेंट करतात. असं सगळेजणं वेळ देतात. कार्यक्रम फंक्शन कुठलंही 15 ऑगस्ट असो की गणपती असो सगळे अगदी व्यवस्थित पद्धतीने ते मॅनेज करतात आणि सगळे आनंदात असतात आणि आनंदाने सहभागी होतात. आणि बघा त्यांनी 3 वेळा शंख फुकला. शंख पण एवढा छान फुकला की शंख फुकताना तर माझं भान हरपून गेलं होतं की मी कुठं उभं आहे हे मला स्वतःलाच कळलं नाही आहे. त्यांची शंख फुकण्याची पद्धत वेगळी आहे. आपण घरी फुकतो ती वेगळी आहे. खूप वेळ त्यांना म्हणजे असं त्यांनी त्याला बघा शंख फुकल्यानंतर त्यांनी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि एका त्याच्यामध्ये परत पुन्हा पाणी भरलं आहे आणि तो परत शंख त्यांनी स्टँडवरती ठेवलेला आहे. आपल्याला ज्यांना माहीत नाही त्यांनीसुद्धा अशा प्रकारे ही बघून केलं पाहिजे. त्याच्यानंतर आरतीला आम्ही सुरुवात केलेली आहे. आरतीला पंचायतरी असं पहिल्या अगोदर आम्ही कापूर पेटवला होता पण कापरामुळे आजूबाजूला लहान मुलं पण होते त्याचा धुराचा त्यांना त्रास होतो. त्याच्यामुळं आम्ही पंचायतरी पेटवलेली आहे आणि कारण ते साईडने कवर आहे त्याच्यामुळं भिंती वगैरे आहेत त्याच्यामुळं ते धूर थोड्या आतल्या आतच कोंडला जातो. पंचायतरीचा धूर होत नाही. तुपाची पंचायतरी होते आणि त्याच्यामुळे ती आम्हाला आरती देण्यात आलेली आहे. करायला सांगितले आहे आणि मग आम्ही वाट बघत होतो सोसायटीमध्ये अजून कोणी येते का आणि किती लोक जमा होतात. पंडितने त्यांना टिळा लावला. त्याच्यानंतर मला स्वतःला सांगितलं की तुम्ही स्वतः लावून घ्या म्हणजे कुंकू हळदी मी स्वतः लावून घेतला आणि अशा प्रकारे त्यांनी आरती करायला सुरुवात केली आहे. त्यांचा आवाज पण खूप छान आहे. खूप असे स्तोत्र मंत्र असे खूप पंडित म्हणल्यानंतर सांगायची जास्त म्हणजे हे नाही. खूप सुंदर पूजा करतात आणि ज्या दिवशी स्थापना होती त्या दिवशी पण खूप त्यांनी सुंदर पूजा केलेली आहे. आणि आता आमची आरती सुरू केलेली आहे. गणपतीची आरती आम्ही पहिले म्हणलेलं आहे. परत दुर्गामातेची आरती बोललेलो आहे आणि जेवढे यांना आरती घ्यायची असते ते पुढं येऊन असं प्रत्येकजण एक थोड्या आरतीनंतर प्रत्येकजण येतात आणि ते आरती घेतात. दोघं मिळून पुढं येऊन आरती घेतात. ज्यांना घ्यायची त्यांना ते येऊन घेऊ शकतात आणि त्यांनी घेतलेली आहे. आम्ही गणपतीची आरती पूर्ण केलेली आहे. खूप सुंदर डेकोरेशन होतं. असं तिथं म्हणजे तिथे गेल्यानंतर असं पाहतच राहावं असं वाटतं आणि खूप असं डोळे तृप्त होतात. कुठल्याही मंदिरात जा तुम्ही. आपण घरी करतो आरती असो पूजापाठ असो पण मंदिरात करणं ती एक वेगळंच हे असतं. वेगळंच मनाला हे करून देणारं असतं आनंद देणारा असतं आणि अशा प्रकारे आम्ही आरती केलेली आहे. त्याच्यानंतर आजूबाजूचे पण सगळे असे सोसायटीमधले लोक आरती म्हणत होते. आम्ही सगळंजणं पंडितांचा पण आवाज खूप सुंदर आहे आणि परत आम्ही पुढं आरती दिलेली आहे. हे आमच्या सोसायटीमधलेच पाटील काका आणि काकू आहेत आणि त्याच्यानंतर हे कंधारे साहेब
आणि कंदारे वहिनी आहेत, त्यांना आरती दिलेली आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी पुढे येऊन आरती घेतलेली आहे. आता त्यांनी पुढं आरती दिलेली आहे. असे प्रत्येकजण ही आमच्या सोसायटीमधलीच काका